नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरून सातत्यानं आपण अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, जे अत्यंत उपयुक्त असतात. असाच आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे महात्मा फुले यांच्या आर्थिक विचारासंदर्भात. खरं तर महात्मा फुले हे काही आर्थिक विचारवंत नव्हते, परंतु त्यांनी जो शेतकऱ्यांचे असूड हा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथावरून त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते शेतकऱ्यांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे विचार आहेत, म्हणून त्याचा समावेश आर्थिक विचारामध्ये केला जातो. असे हे महात्मा फुले महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ व समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. महात्मा फुले हे एक क्रांतिकारक विचारवंत म्हणूनही ओळखले जातात, कारण त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणलेली आहे. कारण आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांनीच त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांना सर्वप्रथम शिक्षण देऊन शिक्षणाची गंगा महिलांपर्यंत पोहोचवलेली आपल्याला त्यांनी दिसून येते. असे हे महात्मा फुले यांचा जन्म 1827मध्ये पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई असे होते. नंतर महात्मा फुले यांनी शिक्षण घेतलं. त्या कालावधीमध्ये त्यांना जे शक्य झालं किंवा ज्या पद्धतीनं घेता येईल अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलं. महात्मा फुले यांनी शिक्षणाबरोबरच शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी लहुजी बुवा यांच्याकडून तलवारबाजी, दांडपट्टा, निशाणाबाजी व विविध प्रकाराचे मैदानी खेळाचे शिक्षण घेऊन त्यात तरबेज झाले. कारण जसं ज्ञान गरजेचं आहे तसंच शरीरयष्टीही गरजेची आहे. त्यांनी त्या वयामध्ये शरीरयष्टीही कमवली. त्यांनी आपलं शिक्षण घेऊन नंतर समाज विकासाकडं आपला कल वळवलेला दिसून येतो. त्या दरम्यानच्या कालावधीत त्यांनी काही ग्रंथसंपदा देखील निर्माण केल्याचे आपल्याला दिसून येतं. 1873मध्ये गुलामगिरी हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्यानंतर एक महत्त्वाचा ग्रंथ तो म्हणजे शेतकऱ्यांचे असूड हा ग्रंथ त्यांनी 1883मध्ये लिहिलेला आहे. जो ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांसंदर्भाच्या समस्यावर त्यांनी त्यामध्ये फोकस केलेला आहे. महात्मा फुले यांच्या आर्थिक विचाराचा म्हणजे शेतीसंबंधीच्या विचाराकडं जाण्याअगोदर मी त्यांच्या एक विचार आणि त्यासंबंधीची काही माहिती तुम्हाला सांगू इच्छितो. महात्मा फुले हे खरोखरच विचारवंत होते. त्यांचं एक एक वाक्य म्हणजे खूप काही सांगून जाणार होतं. असंच वाक्य पहा तुम्हाला समोर दिसतंय. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. हा महात्मा फुले यांचा विचार आहे. बघा तो विचार जरा आपण समजावून घेऊयात. विद्येविना मती गेली म्हणजेच जर शिक्षण घेतलं नाही तर तुमची मती जाते. मती जाते म्हणजे तुमची बुद्धी जी आहे ती डेव्हलप होत नाही, बुद्धीचा विकास होत नाही. जर तुम्हाला ज्ञान नसेल, वाचता येत नसेल, तुम्ही जर वाचत नसाल तर तुमची बुद्धीची परिपक्वता निर्माण होत नाही. कारण जी बुद्धी जे पुस्तकं वाचतात ते कुठं नतमस्तक होत नसतात. आणि त्याचबरोबर ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला विद्या ही महत्त्वाची आहे. कारण विद्येविनय सोबते असं म्हटलं जातं. त्यातूनच महात्मा फुले यांना हे सांगायचं आहे की विद्या जर घेतली नाही म्हणजेच तुम्ही जर ज्ञान घेतलं नाही, शिक्षण घेतलं नाही तर तुमची मती जाईल. मती जाईल म्हणजे तुमची विचार करण्याची क्षमता जाईल. तुमची विचार करण्याची, एखाद्या समस्येवर सोल्युशन शोधण्याची जी क्षमता आहे ती विकसित होणार नाही. म्हणून तुम्ही शिक्षण घेणं गरजेचं आहे. जर शिक्षण घेतलं नाही तर तुमची मती जाईल असं त्यांना त्यामधून म्हणायचं आहे. आणि जर मती विना नीती जाईल, पुढचं वाक्य काय, मती विना नीती गेली म्हणजेच तुमची जर मती जाग्यावर नसेल, तुमची जर बुद्धिमत्ता नसेल तर तुमची नीती म्हणजे धोरण जाईल. म्हणजे ज्याला शिक्षण नाही, चांगलं शिक्षण नाही, त्याची मती जाईल. ज्याची मती गेली त्याची नीती गेली म्हणजे त्याचं धोरण गेलं, त्याला कुठलं चांगलं धोरण घेता येणार नाही. आणि ज्याचं धोरण चुकलं किंवा धोरण गेलं नीतीविना, म्हणून महात्मा फुले पुढं म्हणतात नीतीविना गती गेली. म्हणजे जर तुमचं धोरण व्यवस्थित नसेल तर तुमचं गती तुमच्या निर्णयामध्ये, कामामध्ये राहू शकत नाही. तुमची नीतीविना गती जाते. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की गतीविना वित्त गेले. आणि तुमच्या अंगी जर गती नसेल, स्पीड नसेल, वेग नसेल
तर तुम्ही तुमच्याकडे येणारा जो पैसा आहे तो तुमच्याकडे येणार नाही, तुमच्याकडचा तो पैसा निघून जाईल. आणि वित्ताविना शूद्र खचले. जर पैसाच तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरीब व्हाल. शूद्र म्हणजे गरीब असा शब्दप्रयोग आहे की इथं जातीय या अर्थाने हा शब्द त्यांनी वापरलेला नाही, तर गतीविना वित्त गेले म्हणजे ज्याच्याकडे स्पीड नाही, वेग नाही, सातत्य नाही, अशा माणसाकडं वित्त टिकत नाही किंवा येत नाही आणि म्हणून तो शूद्र होईल. शूद्र होईल म्हणजे गरीब होईल. आणि एवढं सारं कुणी केलं तर एका अविद्येने केलं. म्हणून महात्मा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिक्षण घ्या. शिक्षण घेण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले स्वतःसाठी आणि इतरांनाही देण्यासाठी, कारण शिक्षण हे महत्त्वाचं आहे त्या आपल्याला माहिती आहे. म्हणूनच त्यांचं ते विधान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं विधान आहे की तुम्ही शिक्षण घ्या आणि शिक्षण घेऊन आपली प्रगती साधा. यानंतर आपण महात्मा फुले यांच्या आर्थिक विचाराकडे वळूयात. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे असूड हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामधून त्यांनी शेतकऱ्यांविषयीचं मत मांडलेलं आहे. त्यांनी या ग्रंथामध्ये शेतकऱ्याचे असूड या ग्रंथामध्ये त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची असणारी दैन्यावस्था, भारतीय शेतीची स्थिती या संदर्भात माहिती लिहिलेली आहे, विचार मांडलेले आहेत. त्यावरून त्यांचे आर्थिक विचार प्रकट होतात. त्यामध्ये पहिलाच त्यांचा विचार आहे कृषीविषयक विचार. कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया किंवा भारत देशाचं डेव्हलपमेंटचं साधन म्हणून आपण शेतीकडं पाहतो आणि शेती ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून त्यांनी शेती संदर्भात जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की शेतीची स्थिती अत्यंत दयनीय आहे, शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. देशातील शेतकरी, त्यांचं असं म्हणणं होतं की देशातील शेतकरी आणि सैनिक हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत, त्या दोन्हींनाही जपलं पाहिजे, परंतु प्रामुख्यानं तसं होत नाही. म्हणून शेतीची स्थिती अत्यंत दयनीय होऊन त्या शेतीतील उत्पन्न घटलं होतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांची स्थिती जी आहे ती अत्यंत वाईट स्थिती निर्माण झालेली होती. ही स्थिती का निर्माण झाली वाईट या संदर्भात त्यांनी काही कारणं सांगितलेली आहेत. त्या कारणांमध्ये बघा, संस्थानिकांचा असतं शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची कारणे म्हणून त्यांनी काही मुद्दे सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिलंच कारण आहे संस्थानिकांचा असतं जमिनीचे विभाजन व तुकडीकरण. तुकडीकरणामुळे उदरनिर्वाहाचे साधन गेले. ब्रिटनमधून वस्तूंची केली जाणारी आयात, शेतकऱ्यांचे शोषण या पद्धती, तसेच जागतिक मंदी, जनावरांची हत्या यासारख्या कारणांमुळं शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झालेली आहे असं महात्मा फुले म्हणतात. महात्मा फुलेंनी शेती व शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी काही उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्या उपाययोजना आपण पाहूयात. शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, मुलांसाठी वसतिगृहे काढावीत असे महात्मा फुले म्हणतात. तसेच खेड्यातील इंग्रजी शाळा बंद कराव्यात. मुलांना शिकविण्यासाठी कनिष्ठ वर्गातील शिक्षकांची निवड करावी, म्हणजे असे शिक्षक मुले आपलीच आहेत म्हणून चांगले शिक्षण देतील. कनिष्ठ वर्गातील शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. शेतकऱ्यांच्या मुलांना पाट्या, पुस्तके इत्यादी मोफत द्यावीत. शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांना विलायतेतील म्हणजेच विदेशातील शाळा सरकारी खर्चाने दाखवून आणाव्यात. अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या तर शेतकऱ्यांच्या मुलांची स्थिती सुधारेल. अशा पद्धतीचे उपाय महात्मा फुले यांनी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर अन्य काही उपाय त्यांनी सांगितलेले आहेत की शेतकऱ्यांची व शेतीची स्थिती सुधारवण्यासाठी शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी पुरवठा करावा, सरकारने त्यांना उत्तेजन द्यावे, खते उपलब्ध करून द्यावीत, शेतीमध्ये गाळ टाकण्यासाठी मोफत सोय उपलब्ध करून द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीविषयक शिक्षण द्यावे, कृषी रक्षक योजना राबवावी. याशिवाय शेतकरी जास्त पीक घेईल त्याला उत्तेजनार्थ बक्षीस द्यावे. शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान व्हावे यासाठी शेतीची पुस्तके द्यावीत. शेतकऱ्यापासून सरकारला जे उत्पन्न मिळेल त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करावा. शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी जी लूट आहे किंवा फसवणूक आहे ती थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करावा. शेतकऱ्यांना त्यांच्या भोळ्या समजुतीपासून दूर ठेवावे. पीक संरक्षणासाठी सरकारने त्यांना बंदुकीचे परवाने द्यावेत.
लाकूड तोडीविरुद्ध कायदा करावा, अशा पद्धतीच्या उपाययोजना शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भात आणि प्रामुख्याने शेती सुधारण्यासंदर्भात महात्मा फुले यांनी केलेल्याच्या दिसून येतात. याबरोबरच आर्थिक विचारामध्ये त्यांनी कामगारासंबंधीही विचार मांडलेले आहेत, श्रम प्रतिष्ठेसंबंधीही विचार मांडलेले आहेत. असे हे महात्मा फुले शेतकऱ्यांसंदर्भात आणि कामगारांसंदर्भात अत्यंत जागृत होते. त्या संदर्भात त्यांनी म्हणजेच शिक्षण, अर्थनीती, त्याचबरोबर कामगार, श्रम मूल्य या संदर्भात त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. हे सर्व विचार महात्मा फुलेंचे अत्यंत महत्त्वाचे विचार आहेत. आजच्या समकालीन जे राजकारणी आहेत किंवा धोरणकर्ते आहेत, त्यांना धोरण राबवत असताना हे सर्व विचार अत्यंत उपयुक्त पडू शकतात, परंतु त्या मानसिकतेतून विचार करणं गरजेचं आहे. महात्मा फुलेंनी त्यावेळेस दिलेले ज्या सूचना आहेत, उपाय आहेत, ते सध्याच्या सरकारने कराव्यात. त्यातून भारतातील शेती सुधारण्यास मदत होईल.